श्री स्वामी समर्थ. कशा आहात? मस्त आहात ना? तर मस्त राहा. आजचा दिवस तुमचा चांगला जाव ही स्वामी चरणी मी प्रार्थना करते. 10 एप्रिलला आहे स्वामी प्रकट दिन. तर कोणाच्या गुरुचरित्राचे पारायण चालू आहेत, कोणी स्वामी चरित्रसारामृत पारायण चालू आहे, तर कोणाचे जप नाम स्मरण चालू आहे, तारक मंत्र अशा छोट्या छोट्या सेवा चालू आहेत. ह्या स्वामी प्रकट दिन तर आपण ज्या सेवा करतो त्या खूप खूप फलदायी ठरत असतात. फलदायी ठरत असतात. तर स्वामींसाठी आपण घरात कोणत्या वस्तू आणणार आहोत त्याबद्दल बोलूया. बघा, जसे आपण दिवाळीला नवीन कपडे नवीन वस्तू घरात आणत असतो, त्याचप्रमाणे स्वामी प्रकट दिनानिमित्त आपल्याला काही वस्तू घरात आणायच्या आहेत. त्या कोणत्या? तर त्या आणायचे. बघा, ज्या नवीन ताई असतील म्हणजे नवीन सेवेकरी असतील त्यांनी घरी फोटो आणा महाराजांचा, जपमाळ आणा. आणि काही ताईंच्या जो फोटो तुटलेला असेल खराब झालेला असेल तो टाकून तुम्ही त्या दिवशी नवीन फोटो आणू शकता स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी. आणि काय बघा, महाराजांना वस्त्र लाल पिवळी ऑरेंज अशा रंगाची वस्त्रे आणा तुम्ही, फेटे आणा. महाराजांना सोनचाफ्याची फुलं खूप आवडतात, त्या दिवशी तुम्ही सोनचाफ्याची फुलं आणा. महाराजांना झेंडूची फुले चालतात, शेवंतीची पण चालतात, गुलाबाची पण चालतात. महाराजांसाठी नैवेद्य दाखवा. महाराजांसाठी घरीच आपण स्वतःहून महाराजांना हरभऱ्याच्या डाळीचे लाडू बनवा. स्वामी खूप प्रसन्न राहतील, खुश होतील. आपण स्वतःहून बनवलेले देऊ. बाहेरून आणायचे शक्यतो टाळा, घरीच बनवा. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा, तुम्हाला शक्य होत असेल तर दाखवा. काहीतरी गोडधोड त्या दिवशी बनवा. बासुंदी आहे, खीर आहे, अशा काही वस्तू आपल्याला आणायच्या आहे. महाराजांना काही छान छान पक्वान्न आपल्याला तयार करायचे आहेत नैवेद्यासाठी.